मित्रांनो, आज आपण जाणार आहोत महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेत वसलेल्या एका अत्यंत गूढ आणि पवित्र ठिकाणी, म्हणजेच भीमाशंकर या ठिकाणी। कल्पना करा, तुम्ही घनदाट जंगलातून चालत चालत आहात। भोवताल उंच डोंगर, हिरव्या झाडांची सावली आणि कानावर येणारा निसर्गाचा संगीत, पक्ष्यांची किलबिल आणि पाण्याचा कलकल। आणि मग समोर दिसतो प्राचीन मंदिर, ज्यावर शेकडो वर्षाचा इतिहास कोरलेला आहे। नमस्कार, मी सनोफर, तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज। ही जागा भारताच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वी आहे। लोकांची श्रद्धा इथे प्राचीन काळापासून आहे। हेमाडपंथी शैलीत बांधलेले हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षांपूर्वीचे आहे। मंदिराच्या छतावर, खांबावर नक्षीकाम, दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती, प्रत्येक कोरीव रेषा सांगते एक कथा। मंदिराजवळील मोठी लोखंडी घंटा चिमाजी अप्पांनी भेट दिलेली अजूनही वेळेचे दर्शन घडवते। इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी येथे दर्शन घेतलेले आहे। या ठिकाणाला भेट देणे म्हणजे इतिहासाशी आणि अध्यात्माशी जोडले जाणे। पुढे जाऊन तुम्ही प्रवेश करता भीमाशंकर अभयारण्यात। जंगल इतके घनदाट आहे की सूर्याची रौद्रता जमिनीपर्यंत फारशी पोहोचत नाही। येथे दिसतात रानडुक्कर, सांबर, भेकर, बिबट्या आणि पक्षी, पण तुम्ही पाहाल तर एक विशेष प्राणी म्हणजे शेकरू, फक्त याच जंगलात आढळणारी उडणारी खार। तुम्ही जर ट्रेकिंगच्या आवडीचे असाल तर कोकणकडा आणि नागफणी पॉइंटवरून कोकण सागर आणि अरबी समुद्राचे विहंग दृश्य पाहणे एक अविस्मरणीय अनुभव ठरेल। तुम्हाला जर जादुई अनुभव घ्यायचा असेल तर गुप्त भीमाशंकर। भीमा नदीचा उगम मंदिरापासून काही अंतरावर जंगलात लपलेला आहे, जणू काही निसर्गाने स्वतःसाठी राखून ठेवलेले एक रहस्य। सीताराम बाबा आश्रम आणि नागफणी या ठिकाणांवर पायवाट चालताना तुम्ही जंगलाशी एकरूप व्हाल, निसर्गाच्या संगीताचा अनुभव घेता येईल। भीमाशंकर मंदिर हे फक्त धार्मिक स्थळ नाही तर निसर्गप्रेमींसाठी एक आध्यात्मिक आणि भौतिक अनुभव आहे। भीमा नदीचा उगम पाहणे, प्राचीन मंदिराचे दर्शन घेणे आणि सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाशी एकरूप होणे, ही अशी एक यात्रा आहे जी मनाला आणि आत्म्याला शांतता देते। मित्रांनो, जर तुम्हाला या अद्भुत ठिकाणी अनुभूती घेण्याची इच्छा असेल तर भीमाशंकर तुमच्या प्रवास यादीत नक्की असायला हवे। अशाच ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे माहितीपूर्ण जाणून घेण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।